नमस्कार सर्वांना, घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. बघू शकता आज बनवणार आहे मी बाजरीची खारोडी. तर व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाजरीपासून बनवतात, आपल्याकडे बनवतात का नाही नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर मग ही खारोडी कशी बनवायची ही रेसिपी दाखवते. तुम्ही 1 किलो बाजरी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतली आहे. बघू शकता. आता निवडून तर घेतलेली आहे बाजरी, हिला स्वच्छ धुवून घेऊया. पाणी टाकून घेतले आणि स्वच्छ चोळून धुवून घेणार आहे. बघू शकता. आता जी वरची तरंगलेली आहे ती बाजरी आपल्याला काढून टाकायची आहे, ती नाही ठेवायची. गाळणीनं सर्व बाजरी काढून घेते, जी वरती तरंगलेली आहे ती. आणि बाजरी स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून 1 दिवस भरून भिजत घालणार आहे. बघा बाजरी स्वच्छ धुवून पाणी टाकलेलं आहे मी. आता याला 1 दिवस भरून भिजत घालून ठेवते आणि संध्याकाळी बघूया. संध्याकाळी बघा बाजरी आपली फुगलेली आहे. आता आपण याला काढून घेणार आहे. तरी 6 वाजेच्या प्रमाणे काढली आहे मी बाजरी. आता तिला काढून एका गाळणीत ठेवते पाणी झिरपायसाठी. आणि अगदी 6 वाजेचं ऊन आहे, त्या उन्हामध्ये थोडीशी मी कपड्यावर टाकलेली आहे. ती वाळत घालून कडकडीत उन्हात नाही वाळवायची आहे, फक्त तिचं पाणी शोषलं गेलं पाहिजे एवढंच ठेवायचं आहे. बघा बाजरीतलं पाणी सर्व ड्राय झाले. आता आपण हिला घेऊया जमा करून. 6 वाजेचं ऊन एवढं नसतं, थोडं कोवळं असतं, लगेच ड्राय होऊन जाते. बघा बाजरीला जमा करून घेतलेला आहे मी. खूप वाळलेली नाही आहे, फक्त पाणी शोषून घेतलेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात त्याला बारीक करून घेणार आहे. जास्त पण बारीक करून नाही घ्यायचं, मी दाखवते तुम्हाला कसं करायचं आहे. तर बघू शकता थोडी थोडीच बाजरी टाकायची, एकदम जास्त नाही टाकायची. बघा दळून घेतलेलं आहे मी. जास्त बारीकही नाही जास्त जाडही नाही करायचं. बघू शकता. जास्त जाड केलं तर जास्त कण्या लागतात आणि जास्त बारीक केलं तर मग त्या कडक होतात, खूप खाता येत नाही. असं करून मी सर्व बाजरी दळून घेते. बघा सर्व बाजरी दळून घेतलेली आहे मी. जशी आपल्याला पाहिजे होती तशीच दळलेली आहे, जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही. आता बाजरीला आपण असंच रात्रभर झाकून ठेवून देणार आहे. या पिठाला आताच आपण करणार नाही, रात्रभर ठेवून देते. दुसऱ्या दिवशी बघूया. दुसऱ्या दिवशी घेतलेलं आहे मी एका भांड्यामध्ये बाजरी. इथं लाल मिरची आणि लसूण बारीक केलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं. आणि हे 1 पाव तीळ आहे. 1 किलो बाजरी आणि 1 पाव तीळ घेतलेले आहे. तीळ कमी जास्त आपण करू शकता, पण तीळ जास्त असले तर खायला खूप छान लागते खारोडी. तर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. 2.5 पातेले पाणी टाकलं होतं मी. 1 पातेले भरून हे भरलं होतं. ह्या पातेलं आहे जे तेवढं पीठ भरलं होतं आपलं बाजरीचं, तर 2.5 पातेले टाकलं होतं पाणी. तर आता मी अर्ध पातेले काढून ठेवणार आहे. जर का आपल्याला लागलं तर आपण परत टाकूया, कारण काही बाजरी पाणी जास्त पिते आणि काही बाजरी पित नाही, त्याच्यामुळे थोडा एक्स्ट्रा गरम करून ठेवायचं. आता पाण्यामध्ये जिरे टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकून घेते. पोह्याचा चम्मच 3 चम्मच भरून मीठ टाकलेलं आहे मी 1 किलोला. आणि तिखट मिरची टाकलेली आहे लाल. आपण हिरवी पण ठेचून टाकू शकतो आणि मिरची पावडरही टाकू शकतो, पण आम्ही लाल मिरची आणि लसूणच बारीक करून टाकतो.
तिखट पण आपल्या आवडीप्रमाणे करायचं. आता कोथिंबीर पण टाकून घेतला आहे. आता फिरवते हे सर्व. आता आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे, तो सध्या वाढवायचा नाही. आता जे तीळ घेतलेले आहे ते पण टाकून घेते. आता एक भांडं घ्यायचं, आपल्या हातात बसन एवढं, जास्त मोठंही नाही घ्यायचं, आपल्याला जे झेपवल ते. आणि एका हातानं पाणी फिरवायचं आणि एका हातानं थोडं थोडं करून जे बाजरी आपण दळून घेतली होती ती सोडायची. एकदमच नाही टाकायची, थोडी थोडी करून सोडायची. बघू शकता अशी मी जशी सोडली आहे तशी सर्व मी असं सोडून घेतलेली आहे बाजरी. बघू शकता. सध्या जरी पातळ दिसते तरी पण नंतर याला शिजायला थोडा वेळ लागतो. फिरवत 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 आपल्याला शिजून घ्यायचं आहे. घट्टपणा येतोय त्याला. बाजरी कच्ची ठेवायची नाही बिलकुल. कणी चांगली शिजली पाहिजे, तेव्हाच खारोडी खायला छान लागते. बघू शकता. फिरवत फिरवत घेते मी. आता घट्टपणा चांगल्या प्रकारे आलेला आहे. झाकण ठेवते. ठेवून परत फिरवत फिरवत काढून मी हे शिजून घेतलेलं आहे. बघू शकता. एकूण मला अर्धा तास लागलेला आहे, कारण मी कमी गॅसवरच होऊ दिलं होतं, मोठा गॅस नव्हता केला. आपलं पीठ बनवून तयार आहे. 1 पातेले भरून पीठ होतं, तर 2 पातेले पाणी मला बरोबर लागलं. परत टाकायची गरज पडली नाही. आता मी याला थंड करून घेतलं आहे आणि खारोड्या टाकून घेणार आहे. थोडंसं पीठ पातळ करून आपण साच्यात टाकून पण टाकू शकतो कुरवड्या यासारखे, पण आम्ही तशा नाही टाकत. तर बघा, खारोडी अशा प्रकारे टाकून घेते. जास्त गोल गोल पण करून नाही घ्यायच्या, नाहीतर त्या खूप अशा कडक झाल्यासारख्या होतात. असंच टाकायच्या. सर्व खारोड्या मी अशाच टाकून घेणार आहे आता. खारोड्या चांगल्या सर्व टाकून घेतले आहे मी आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतले आहे. बघू शकता. खारोडी आपली बनवून तयार झालेली आहे. आपण तव्यावर भाजून खाऊ शकतो, तेल मीठ टाकून. खूप छान लागतात ह्या आणि अशाही खाऊ शकतो. तर खारोडी रेसिपी आपल्याला आवडली तर लाईक नक्कीच करा.